आणि यानंतर आता एक राजकीय बातमी। राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्याने बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांची काल बैठक पार पडली। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात यावा या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही सूत्रांकडून कळतंय। तर नवीन कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांना संधी मिळणार असल्याचं कळतंय। राष्ट्रीय कार्यकारिणीमधून एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांनाही काढण्यात यावं या संदर्भात चर्चा झाली आहे, अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीची विस्कटलेली ही घडी पुन्हा एकदा नव्याने बसणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान काही दिवसांपूर्वी तटकरे आणि पटेल हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले होते असं सुद्धा समोर येत होतं आणि एकूणच सगळ्या आमदारांमध्ये संभ्रमावस्था होती। त्या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत ही बैठक घेतली आणि आता राष्ट्रवादीची ही विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्याने बसते का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात सुनेत्रा पवार यांची तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे। देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीला पार्थ पवारही उपस्थित होते, अशी ही माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार नवीन कार्यकारिणीत धनंजय मुंडे, मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना संधी मिळणार। यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीतून काही नावं काढावी या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांना वगळण्यात यावं यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नाही, त्यामुळे पटेल आणि तटकरे नाराज असल्याचं बोललं जातंय। त्यातच या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं आणखी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे देवगिरीवर पार पडलेल्या बैठकीतून सुनेत्रा पवार यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय।